शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आज आपण आलोत उदापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी. आपल्यासोबत शेतकरी आहेत राजेंद्र चौधरी आणि हा शिमलाचा प्लॉट आहे जो शेडनेटमध्ये आहे. शेडनेट जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे पॅक केलेला आहे. साधारण माझ्या मते 2.5 लाख रुपयाला खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे. प्लॉटची कंडिशन जर तुम्ही पाहिली तर अतिशय सुबक अशी व्हरायटी आहे. प्लॉटची कंडिशन पण आहे. माल जर तुम्ही पाहिला तर मालाला नो चॅलेंज क्वालिटी आहे. कारण ही व्हरायटी आहे भजबळकर साहेबांची N21. व्हरायटी खूप चांगली वाटली. विशेष म्हणजे ह्या व्हरायटीला पाला कमी, फळ जास्त आहे. याचा फायदा असा होतोय की थ्रिप्स लवकर कंट्रोल करता येतोय. दुसरी गोष्ट, प्लॉटमध्ये फळांची संख्या खूप जास्त आहे आणि याच्यावर ताकंडीसुद्धा वापरलेला आहे. तर आपल्याला शेतकरी सांगतील की ताकंडीचा फायदा त्यांना कसा झाला, खर्च किती वाचला आणि रिझल्ट त्यांना काय काय मिळाले. नमस्कार, मी तुषार राजेंद्र चौधरी, उदापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. स्वप्नील सरांबरोबर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर थ्रिप्स कंट्रोल होत नव्हतं आधी केमिकलच्या अतिरिक्त वापरामुळे. त्यांनी ताकअंडी सुचवलं, त्यांच्याकडूनच आम्ही ताकअंडी घेऊन आलो. तर या प्लॉटला 1 महिन्यामध्ये 3 स्प्रे आणि 2 ड्रिप ॲप्लिकेशन झालेले आहेत. तर सरासरी बघता जवळपास कोणत्याच मिरचीला फुल सेटिंगचा यावर्षी खूप मोठा त्रास होत होता. पण या प्लॉटमध्ये फुल ड्रॉपिंग खूप कमी प्रमाणात तर झाले, पण शायनिंग, वजन, चमक हा जेव्हा मार्केटमध्ये माल जातो तेव्हा व्यापारी स्वतःहून सांगतो की चमक आणि वजनामध्ये खूप चांगला माल आहे. त्यामुळे खूप कमी खर्चामध्ये, अत्यल्प खर्चामध्ये हा स्प्रे तर झालाच व रिझल्ट एकदम सुंदर भेटला. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शिमला करत असाल, टोमॅटो करत असाल किंवा कोणतंही पीक करत असाल, ताकंडीचा 50% तरी वापर त्याच्यामध्ये ठेवा, जेणेकरून रासायनिकमध्ये सुद्धा 50% बचत होते. आता ही तज्ज्ञ मंडळीसुद्धा तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करून रासायनिकमध्ये सुद्धा कमी खर्चामध्ये आणि बजेटमध्ये चांगल्या फवारण्या करून प्लॉट किडीमुक्तही ठेवू शकता आणि असा क्वालिटी मालसुद्धा तयार करू शकता.